नीट परीक्षेच्या झालेल्या घोटाळ्या संदर्भामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं जे आहे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलेलं आहे। थेट खासदार निलेश लंके आपल्यासोबत आहेत। आपण थेट आंदोलन करत आहात, काय भूमिका आहे, काय नेमकं सांगा? उद्याचं देशाचं भविष्य म्हणून ज्या युवा पिढीकडे पाहतो, ज्या विद्यार्थ्यांकडे पाहतो, त्या विद्यार्थ्यांचं जीवन आज अंधारमय झालेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं असेल, आरोग्य नीटचे जे पेपर आहे, वैद्यकीय पेपर फुटी, त्या पेपर फुटीमुळे हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यांचा जीवन अंधारमय झालेलं आहे। माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या त्या ठिकाणी केलेली आहे। 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? का ही नीट फुटीमध्ये जे जे अधिकारी असू, ज्या ज्या प्रशासनातील लोक असू, हे सगळे गोष्टी यामध्ये जबाबदार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा TET सारखी परीक्षेची पेपर फुटी झाली। या सगळ्या गोष्टींचा जबाबदार असणाऱ्या ज्यांच्या नियोजनाखाली हे डिपार्टमेंट चालतं, ते शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही एक माफक मागणी आहे। दुसरी मागणी काय आहे माझ्या विद्यार्थ्यांची, की ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला भरीव अशी मदत दिली पाहिजे, आणि ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या आत्महत्याला जबाबदार असणारे अधिकारी असो किंवा कोणी पेपर फुटीमध्ये जे संबंधित लोक असो, त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि हे आंदोलन सोनमजी आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सारख्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने हे उपोषण चालू होतं। ते उपोषण चिरडून टाकण्यासाठी, उपोषण दडपण्यासाठी, आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला आणि माझ्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे मारहाण केली। म्हणजे तुम्ही एखाद्या दरोडेखोराला सुद्धा इतक्या चुकीच्या पद्धतीने मारहाण करत नाही, एवढी भयानक मारहाण त्या विद्यार्थ्यांवर केली। ज्या ज्या लोकांनी मारहाण केली, ज्या पोलीस बळाने, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहे। दुसरीकडे जर बघितलं, सरकारच्या वतीनं सांगण्यात येतं की त्या ठिकाणी विदेशी ताकद जी आहे तर ती या आंदोलनामध्ये मागे आहे। कसं बघताय सगळ्या गोष्टी? सरकारने काउंटर करण्यापेक्षा त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे। तुम्ही जर उपोषण, ज्यावेळेस सोनमजी यांचं उपोषण चालू झालं त्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेले असते, हा काय मागण्या आहेत, आपण अशा पद्धतीने मार्ग काढू, आपण या सगळ्या गोष्टी निश्चित करू, ही गोष्ट झाली, ही भयानक गोष्ट आहे, ही आपल्या देशासाठी कुठंतरी शर्मेची गोष्ट आहे। या गोष्टी जर तुम्ही मान्य केल्या असत्या, उपोषण सोडलं असतं तर इतकं टोकाला गेलं नसतं ना। पण तुम्ही काय केलं, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, पोलीस बळाचा वापर केला, या सगळ्या गोष्टी केल्या। आज ही माझ्याकडे कीर्ती भालेराव नावाची मुलगी आहे, म्हणजे हिला ऑनलाईन मार्क दाखवले किती 50, आणि अँसर की आहे तिची, ही अँसर की, अँसर की वर तिला 580 मार्क दिसतात तिची। किती? अँसर की वर 580। ऑनलाईन तिचा रिझल्ट आला, त्या ऑनलाईन रिझल्ट मध्ये 50 मार्क। तिचा दुसरा फिजिक्स सारखा विषय आणि केमिस्ट्री सारख्या विषयावर तिला 0 मार्क दिले। आज या मुलीने कोणाकडे जायचं? आज दुसरा माझ्याकडे एक शिंदे अथर्व नितीन नावाचा एक मुलाचा रिझल्ट माझ्याकडे आला, ऑनलाईन 179 मार्क दाखवले, आणि त्याची जर अँसर की जर चेक केली, अँसर की वर त्याला 502 मार्क पडतात, 502 मार्क। आता या मुलांनी जायचं कोणाकडे? ऑनलाईन तुमचा रिझल्ट, ज्यावेळेस ऑनलाईन रिझल्ट वर तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, पुढलं तुमचं ते भविष्य घडणार आहे, आणि तिचं जर अँसर की वर पाहिलं तर 502 मार्क। अशा चुकीच्या पद्धतीने या मुलांनी जायचं कोणाकडे? आज या मुलांसमोर काहीच नाही ना। आज नीट सारख्या आम्ही त्या डिपार्टमेंटला जर विचारणा करायला गेलो तो सांगतो हे नंतर पाहू, तोपर्यंत हे जागा भरल्या जातात। नंतर या सगळ्या म्हणजे मनमानी चालू आहे, सगळं मनमानी चालू आहे। या संदर्भामध्ये आपण याच्यामध्ये अधिवेशनामध्ये काही भाष्य करणार आहात का? संसद आम्ही अधिवेशनामध्ये प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करतो, पण अधिवेशन चालून द्यायचं नाही ना। आम्ही ज्यावेळेस आमच्या विरोधी, आम्ही ज्यावेळेस या विद्यार्थ्यांच्या बाबत आम्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संसदेमध्ये केला जातो, त्यावेळेस हाऊस अर्जंट केलं जातं, हाऊस थांबवलं जातं। कारण या सरकारची अशी मागणी की आम्ही या नीटवर बोललंच नाही पाहिजे, आम्ही ह्या परीक्षा घोटाळ्यावर बोललंच नाही पाहिजे। आम्ही बोलायला प्रयत्न केला, विरोधी पक्षाने ज्यावेळेस बोलायचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस सरकारने सांगितलं जातं की आज हाऊस अर्जंट झालं, आज हाऊस थांबलं, स्थगित झालं। याचे दीपकेला जे आहे भेटण्यासाठी आपण पुन्हा जंतर मंतरवरती जाणार आहात का? पुढची नेमकी भूमिका काय असणार? कारण सरकार राजीनामा घेत नाहीये। मी काल परवा ज्यावेळेस दिल्लीला गेल्यानंतर दीपकेला भेटलो, मी त्या जंतर मंतरवर पण जाऊन आलो।
शेवट आपण गेलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या या विद्यार्थ्यांचं जर जीवन जर उद्ध्वस्त होत असेल तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे. ही आपली एक जबाबदारी आहे ना. उद्या जर या मुलांचं जर उद्याचं भविष्य देशाचं भविष्य जर उद्या अंधर्मय होत असेल तर त्यासाठी आपण पुढे धावत गेलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला. राहुल गांधी सुद्धा गेले. राहुल गांधींची सुद्धा काय परिस्थिती, राहुल गांधींची उचल मागणी केली. तिथं अखिलेश यादव असू, अनेक सुप्रियाताई असू, सगळे विरोधी संसदेमध्ये बसणारे लोक त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. तर हे होते खासदार निलेश लंके ज्यांनी आता या नीट घोटाळ्या संदर्भामध्ये जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाला पुढे देखील आमचा पाठिंबा राहिला असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.